अखेर ठरलं पुन्हा मुंबई. मनोज जरांगे पाटील यांनी दिला आदेश. तर या संदर्भातील संपूर्ण बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलन जाहीर केलं आहे आणि यावेळी मागे हटायचं नाही असं त्यांनी ठामपणे सांगण्यात आलेलं आहे. मराठा आरक्षणासाठी झगडणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली आणि येत्या 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत आमरण उपोषण सुरू करणार आहेत. जरांगे पाटील म्हणाले, सरकारकडे आता समजून घ्या यासाठी काहीच कारण उरलेलं नाही. मुंबईत आंदोलनाशिवाय पर्यायच राहिलेला नाही. पुढील आंदोलनाचं पूर्ण स्वरूप सरकारसमोर ठेवणार नाही, कारण ते योग्य त्या वेळी जाहीर केलं जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, 28 ऑगस्टला मी उपोषणाच्या तयारीला लागेन आणि 29 तारखेला मुंबईत थेट आमरण उपोषण सुरू करणार आहेत. मनोज जरांगे यांच्या मागील आंदोलनानंतरनं सरकारने 4 मुख्य मागण्या मान्य केल्याचं जाहीर केलं होतं. पण आज 3 महिने उलटूनही त्या अंमलात आणल्याचं कुठंच आपल्याला दिसत नाही. ते म्हणाले, 2 वर्षे आम्ही संयम ठेवलाय, पण आता समाजाच्या मुलामुलींची अडचणी नजरेआड करता येणार नाहीत. संयम तरी किती ठेवायचा? मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, हक्काचं जे आहे तेच मागत आहे. कोणी विरोध केला तरी चालेल, पण ते आमचं आहे. ते आम्हाला मिळालंच पाहिजे, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. ते अधिक पुढे म्हणतात की सरकारने आपली 100% फसवणूक केली आहे. सगळ्या मराठा बांधवांनी आता पूर्ण तयारीत राहावं. 1 ऑगस्टला पुढील टप्प्याची दिशा जाहीर केली जाणार आहे. तर 29 ऑगस्टचा दिवस मराठा समाजाच्या इतिहासात निर्णायक ठरणार आहे. या आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. हा व्हिडिओ शेअर करा, आपल्या मित्रपरिवारात पाठवा आणि कळू द्या की मराठा समाज मागे हटणार नाही. पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.